उद्धव आणि राज एकत्र आले तरी महायुतीवर शून्य परिणाम होणार असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट इशारा दिलाय। कोण म्हणलं आघाड्या करून लढलो? आम्ही एकत्रच लढलो युती म्हणून। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सेना भाजपची युती आहे आणि ज्या ठिकाणी युती झाली नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलेली आहे आणि आता सुद्धा महानगरपालिकेची निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढू। काही शून्य परिणाम होईल। शिवसेना भाजप युतीवरती काही परिणाम होणार नाही। या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षकांच्या बरोबर आमचे गृह राज्यमंत्री संपर्कामध्ये आहेत, योगेश कदम साहेब। माझं योगेश कदम साहेबांचं मगाशी बोलणं झालं। त्यांनी त्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तिथल्या पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत आणि निश्चित त्याच्यात जे काही दोषी कोण असतील त्यांना निश्चितपणे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। राज्यमंत्री गृह माननीय योगेश कदम साहेब तिथल्या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। MIM स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार असं MIMचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी सांगितलंय। हा निश्चितच आगामी ज्या वेळेस नगरपालिकेचे निवडणूक झालेले आहेत, माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यामध्ये 155 उमेदवार MIMचे उभे होते। त्यापैकी 83 उमेदवार हे नगरसेवक झाले आणि आमचा एक नगराध्यक्ष सध्या घडीला निवडून आलेला आहे। तर निश्चितच याचा फायदा आम्हाला महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि हेच आमचं जे लक्ष आहे की जेव्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला लोकांनी एवढं भरपूर मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हाला जालन्यातील जनता पण जे आहे तर भरभरून मत देणार आहेत। पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जालन्याची पूर्ण जिम्मेदारी आपल्यावर ठेवलेली आहे। आता जालना महानगरपालिकेसाठी आपली काय रणनीती असणार आहे, किती प्रभागामध्ये आपण उमेदवार उतरणार आहेत आणि किती निवडून आणू शकता? सर्वात प्रथम तर मी माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जालना महानगरपालिकेची जिम्मेदारी माझ्यावर सोपवलेली आहे। निश्चितच आम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये इथं इलेक्शन निवडणूक लढवणार आहोत। आमच्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू सुद्धा माननीय इम्तियाज जलील साहेब यांनी स्वतः घेतलेले आहेत। आज नाही तर उद्या आमची पहिली यादी जी आहे तर डिक्लेअर होणार आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसात आपल्याला कळणार आहे की जालना महानगरपालिकेत MIMचे किती नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत। आम्ही समविचारी पक्षांना एक प्रस्ताव पाठवलेला होता की बाबा आम्हाला शिवसेना भाजप यांना सत्तेपासून रोखायचं आहे, तर यांना जर सत्तेपासून दूर ठेवायचं आहे तर आम्ही तुमच्यासोबत बिनशर्त तुमच्यासोबत येण्यासाठी आम्ही तयार आहोत। परंतु अद्याप त्यांचा काही आम्हाला निरोप आलेला नाही। तर आता आमची भूमिका आहे का स्वबळावर आम्ही जालना महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत। त्यांचा जर तुमच्याकडे प्रस्ताव आला तर कोणत्या पार्टीकडून आपण संभाव्य युती करू शकता? आता आम्ही तर 2-3 जे समविचारी आमच्या पार्टी आहेत, जे पक्ष आहेत, त्यांना आम्ही आमचं जे काही आहे ते आम्ही त्यांना लेटरद्वारे त्यांना सांगितलेलं आहे। परंतु अद्यापपर्यंत त्यांचं काहीच उत्तर आम्हाला भेटलेलं नाही। त्यांना संपर्क केला तर आज सांगतो उद्या सांगतो अशी त्यांची भूमिका झालेली आहे। तर आज तर काही होणारच नाही। आता 29-30 तारखेपर्यंत आता फॉर्मचं भरायची ही शेवटची तारीख आहे। आता 1-2 दिवसात जर आमचे उमेदवार डिक्लेअर झाले तर आम्ही पाठी घेणार नाही, आम्ही माघार घेणार नाही आम्ही त्याच्यासाठी। तर आम्ही आता स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। एकूण किती इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत आपल्याकडे फॉर्म भरला आहे आणि आपण किती उमेदवार उतरवणार आहात? आमच्याकडे 85 लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते। तकरीबन सगळ्याच लोकांचा इंटरव्ह्यू तिथं झालेला आहे। लवकरच जे आहे तर इम्तियाज जलील साहेब जालनाची नगरसेवकांची यादी डिक्लेअर करणार आहेत। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावर असताना पक्षाने आपल्याला सुद्धा उमेदवारीमध्ये उतरण्याची काही सांगितलं आहे? पक्षाने मला उमेदवार म्हणून सर्वात प्रथम घोषित केलेलं आहे। मी पक्षाचा आणि नेत्यांचा आभारी आहे। मला ही निवडणूक लढवायची नव्हती, मला फक्त आमच्या कार्यकर्त्यांसाठी मेहनत करायची होती। परंतु पक्षाचे आमचे अध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्हीच आमचा तिथं चेहरा आहे आणि तुम्ही मागील 10 वर्षापासून लोकांसाठी तिथं काम करत आहात, तर तुमच्या कामाची पावती घेण्यासाठीच तुम्हाला या महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी गरजेचं आहे। त्याच्यामुळेच आम्ही आमच्या कामाची पावती सामान्य जनतेकडून मागणार आहोत आणि मला पक्की खात्री आहे की सामान्य जनता ही MIM कडे कौल देणार। बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्या कामाला बघून
आणि आमच्या अथक प्रयत्नांना मेहनतीला बघून ते आम्हाला मतदान करतील हे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. आमचे नेते भाजपसोबत केंद्रात विकास करत आहेत, त्यामुळे आम्हाला जालन्याचा विकास करण्याची संधी भाजपनं द्यावी, असं आरपीआय रामदास आठवले गटाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी सांगितले. जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आमचा हा BJPच्या शिवसेनेच्या सोबत असलेला घटक पक्ष आहे. आम्ही अलायन्स पार्टीमधले एक घटक पक्ष म्हणून आहोत आणि ही निवडणूक युतीची एकत्रित शिवसेना, राष्ट्रवादी आणि BJP यांच्यासोबत रिपब्लिकन पक्ष लढणारा आहे. आणि आम्हाला या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 6 प्रभागामधून उमेदवारी द्यावी म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. हा प्रस्ताव आदरणीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे काल मी दिला आहे. या अगोदर आपले आमदार आदरणीय अर्जुन खोतकर यांच्याकडे सुद्धा दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्याकडे सुद्धा दिला आहे, भास्कर दानवे यांच्याकडं. आणि या महापालिकेचे सर्वस्व असलेले आदरणीय माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना सुद्धा आम्ही 6 जागा रिपब्लिकन पक्षाला द्यायच्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्ताव काल दिल्यानंतर आदरणीय रावसाहेब दानवे पाटलांनी काल आमचा प्रस्ताव घेतला. मी स्वतः होतो, मला बोलवलं. पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा चर्चा केली की रिपब्लिकन पक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आमच्या सोबत आहेत हे सुद्धा त्यांनी म्हटलं. आणि आम्हाला चांगल्या जागा तुम्हाला प्रतिनिधित्व देऊ या स्वरूपाची काल चर्चा झाली, वार्ड वाईज चर्चा झाली. रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला 6 जागा आम्ही तुम्हाला मागणी केल्यात. या सर्व जागा याच्यामधल्या 5 जागा ह्या SC राखीवसाठी आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधली SCची जागा रिपब्लिकन पक्षासाठी आम्ही मागितलेली आहे. त्याच्यानंतर याच्या आता वार्ड क्रमांक 12 ही सुद्धा SC आहे आणि 15 ही सुद्धा SC महिला राखीव आहे. 16 सुद्धा राखीवच आहे आणि वार्ड क्रमांक 9 हा ओपन आहे आणि आमच्याकडे ओपनचे उमेदवार चांगला आहे. 14चा सुद्धा उमेदवार आहे. असं 6 जागा आम्ही मागितल्यात. SC मधल्या आम्हाला आम्ही मागणी केलेल्यापैकी रावसाहेब दानवे पाटलाच्या सोबत चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला SCच्या मागितलेल्या जागेमध्ये सकारात्मक चर्चा केली आणि काल म्हटलेत की आमचं आपल्या सगळ्याची एकदा चर्चा होईल, त्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रतिनिधित्व देऊ. या महापालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि आम्ही देऊ असं काल रावसाहेब दानवे साहेबांनी बोललेत आणि चांगली आमची चर्चा झाली. मंगेश काळोखे हत्येतील मुख्य आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत आहेत, असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमचा मंगेश काळोखे ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे. जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेश ही दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी. आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला. त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी. आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडं सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या. आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांच्या आता समज काढली. ते कोण इथं हलायला तयार नव्हते, परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली. आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतो आहे. त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातो आहे
आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो त्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असा आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्याच्याकडं काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे त्या हिरेनी, परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं उठबस करणं त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे. आणि आमच्या SP मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा. मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत, मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती.